शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सदर कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत प्लीज. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 धवल क्रांति, हरित क्रांतीचे धवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास अगणित विकास. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सर्वप्रथम आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांची आज जयंती. मी त्यांना विनम्र असे अभिवादन करतो. तसेच आजचा हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करत असतो. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम बळीराजाला कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याचप्रमाणे या बळीराजाला एक मदत व्हावी म्हणून
आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणारे शास्त्रीय संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचून शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये व एकूण उत्पन्नामध्ये भर व्हावी, मदत व्हावी वाढण्यासाठी, त्यासाठी आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये मागील 12 जून पासून आपण सलग महिनाभर विविध विषयांवरती चर्चासत्र व व्याख्यानं आयोजित केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आपल्या या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर हे उपस्थित राहिलेले आहे. काही तांत्रिक कारणामुळे ते सध्या उपलब्ध नाहीत, परंतु ते उपलब्ध झाल्यानंतर ते आपल्याशी संवाद साधतील. त्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जो विषय निवडला आहे तो आहे सीताफळ लागवड कोरडवाहू भागासाठी वरदान. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत डॉक्टर प्रदीप दळवे सर. प्रदीप दळवे सर हे प्रभारी अधिकारी आहेत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर व सीताफळ प्रकल्प जाधववाडी येथे. दीपक सर. दळवे सर, आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. दीपक सर, एडी सर जॉईन होत आहेत, 1-2 मिनिटं. ओके ओके, ठीक आहे. दीपक सर, हा बोला ना. एडी सरांच्या ह्याला डॉक्टर अजोतीकर ह्यांनी आहे झालेलं, तर त्याचे हे फक्त करा ना, व्हिडिओचे आणि ह्याचे ऑडिओचे हे द्या. केलेलं आहे. हा येस सर. आवाज येतोय आमचा? हो आता येतोय सर, क्लिअर. व्हिडिओ दिसत नाही सर फक्त. हा ओके सर, ओके. येस, तर आता येतोय. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथे आजच नियुक्त झालेले नवनिर्वाचित आमचे सहयोगी अधिष्ठाता माननीय महानंद माने साहेब आपल्या बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी माने सरांचे सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमामध्ये. आज 1 जुलै म्हणजेच महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि या कृषी दिनानिमित्त सर आपल्या शेतकरी बांधवांबरोबर हितगुज साधणार आहेत. तर मी माने सरांचे स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या बरोबर या कार्यक्रमामध्ये आहेत आमच्या विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर. त्याचप्रमाणे इतर वरिष्ठ प्राध्यापक आपल्याबरोबर सध्या या झूम प्रणालीद्वारे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्याबरोबर उपस्थित आहे. मी सर्वांचे स्वागत करतो आणि मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीनं सर्वांचे स्वागत करून माने सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? येतोय सर, येतोय, आवाज येतोय. आज असलेल्या वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त असलेल्या कृषी दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. आज जो आपला विभागीय विस्तार केंद्र आहे जे कृषी महाविद्यालय पुणे यांच्या अंतर्गत काम करत आहे, त्यांच्यातर्फे हा जो उपक्रम आहे माननीय कुलगुरू डॉक्टर पाटील सर यांच्या प्रेरणेने जो सुरू झालेला उपक्रम आहे, अतिशय स्तुत असा उपक्रम आहे आणि त्याचा लाभ बरेचसे शेतकरी बंधू घेत आहेत. तर याचा मला आनंद होत आहे. तर या प्रसंगी इथे उपस्थित असलेले जे डॉक्टर सोमनाथ माने सर, मॅडम कुरेशी मॅडम आहेत, भालेकर सर आहेत, डॉक्टर रोंदळ सर आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर दळवे सर आहेत, अजोटीकर आहेत. तर या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आपणास
शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा, कारण हा ऑनलाईन मोडवर कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला येण्या जाण्याचा त्रास नाहीये आणि आपल्याला घरी बसून आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप किंवा नेटवर पीसीवर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येतो, ऐकता येतो आणि त्या अनुषंगाने जे काही सूचना असतील आपल्या पिकाच्या बाबतीत तर त्या आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात. तर हा याचा फायदा शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्तपणे घ्यावा आणि त्यांच्या आणखीन काही वेगळ्या पिकांबद्दल काही अडचणी असतील किंवा काही गरजा असतील तर त्या सुद्धा आमच्या विभागीय कृषी केंद्राला कळवाव्यात, की जेणेकरून आणखीन अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आयोजित करण्यात येतील आणि एखाद्या प्रश्नाची जर निकड आणखीन जास्त असेल तर आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन मोडवर सुद्धा काही कार्यक्रम आपल्याला एखाद्या ठिकाणी घेता येतील. तर मला खात्री आहे की आमचे विभागीय विस्तार केंद्राचे अधिकारी हा कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवतील आणि शेतकरी बंधूंना त्यांची आर्थिक उन्नती व्हावी त्या दृष्टीने प्रयत्न करतील. तर या सर्वांना मी आज कृषी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख माने सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत, तसेच आपले सहयोगी अधिष्ठाता यांचे आभार मानावे. सर्वांना नमस्कार. आदरणीय डॉक्टर महानंद माने सर यांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आपल्या कृषी विभाग आणि सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे. सर खरीप 2024 मध्ये किंवा प्रत्येक खरीप सीझन मध्ये आपण खरीप तयारी ह्यानुसार विविध पिकावरचे जे अडीअडचणी असतात त्याबद्दल लागवडीपासून ते अगदी हार्वेस्टिंग पर्यंतचे सर्व विषय यामध्ये घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की गेल्या 3 वर्षात 250 पेक्षा जास्त ऑनलाईन लेक्चर आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. मध्ये आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एक शास्त्रज्ञ फील्डवरती शेतकऱ्याच्या फील्डवरती उभा असायचा, एक शास्त्रज्ञ लॅबमध्ये असायचा आणि असं कोऑर्डिनेशन करून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही हा प्रयोग प्रथम ह्या विभागीय विस्तार केंद्राच्या मार्फत आम्ही चालू केलेला होता. त्याचबरोबर आपल्या कॉलेजवरती जे विविध संशोधन प्रकल्प आहेत, देशी गायचा असेल किंवा मशरूमचा असेल किंवा हॉर्टिकल्चर मध्ये बालेकर सर इथे बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा लेक्चर आम्ही फळ पिकावरती भाज्यावरती घेतलेलं. त्यामुळं रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि त्यांच्याकडून येणारे जे प्रश्न अडचणी असतील त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या फील्डवरती सुद्धा प्रयोग घेत असतो, तिथं व्हिजिट करत असतो. तर आज एकदम स्तुत्य कार्यक्रम आम्ही मान्य कुलगुरू साहेब, सहयोगी अधिष्ठाता, डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन, DOR, डीन सरांच्या मार्गदर्शनाने घेत असतो आणि नक्कीच ह्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत होत आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर फेसबुक लाईव्ह वरती भरपूर शेतकरी जॉईन असतात. युट्यूब वरती आपण हा कार्यक्रम अपलोड करत असतो. त्यामुळे कृषी विभागाला आम्ही त्या खरीप हंगामातील पीक निहाय सर्व लेक्चरची सिरीज त्यांना देत असतो. त्यामुळे त्यांचे कृषी सहाय्यक असतील, कृषी अधिकारी असतील व शेतकरी असतील ह्यापर्यंत हा कार्यक्रम ते कधीही पाहू शकतात. तर मी जास्त वेळ न घेता मी पुढील कार्यक्रम चालू करावं आणि मी आपले सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांचे विशेष आभार मानतो. तर आजच्या दिनी तुम्ही या ठिकाणी उपलब्ध होऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पुढची वाटचाल आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल ही अपेक्षा करतो आणि पुढचा कार्यक्रम चालू करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. सर, आपल्या सर्वांच्या मान्यतेने मी तांत्रिक सत्राला आजच्या सुरुवात करतो. सर, आजचा आपला विषय आहे सीताफळ लागवड कोरडवाहू भागासाठी वरदान आणि आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहे डॉक्टर प्रदीप दळवे, प्रभारी अधिकारी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर व सीताफळ प्रकल्प, जाधववाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. डॉक्टर प्रदीप दळवे सर यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशोधन व शिक्षण या क्षेत्रामध्ये एकूण 15 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. दळवे सरांनी विविध फळ पिकांवरती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 10 संशोधनपर लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ 20 विस्तार लेख वेगवेगळ्या मासिकांमध्ये व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. तसेच दळवे सरांनी
विविध फळ पिकांच्या लागवडी संदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 5 रेडिओवरती भाषण दिलेली आहेत. तसेच 5 त्यांचे वेगवेगळे असे टीव्ही टॉक झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पदव्युत्तर पदवीचे उद्यान विद्याचे 2 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे दळवी सरांना एकूण 15 पैकी 13 वर्ष हा फळ पिकाच्या वेगवेगळ्या रोपे तयार करण्याचा अनुभव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील रोपवाटिकेचे ते 10 ते 13 वर्ष प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. असे हे दळवे सर आज आपल्याला सीताफळ लागवडीबद्दल माहिती सांगणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. दळवे सर प्लीज. स्लाइड दिसते सर? हो, दिसतीये सर, व्यवस्थित दिसतीये. कंटिन्यू करू शकता. सर्वांना नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे सीताफळ लागवड कोरडवाहू भागासाठी वरदान. आपल्या राज्याचा जर विचार केला तर राज्याचे 4 प्रमुख भाग पडतात. त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर या 4 विभागापैकी जर कोकण विभाग वगळला तर इतर 3ही विभागामध्ये कोरडवाहू जमिनीखाली फार मोठं क्षेत्र आहे. या भागातील शेतकरी सिंचनाच्या सुविधेच्या अभावामुळे पावसाच्या पाण्यावरती आपली शेती दरवर्षी करत असतात आणि पारंपरिक पिकं घेण्यामध्ये या शेतकऱ्यांचा मोठा कल असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु आजकाल आपण पाहतोय की निसर्गाची अनियमितता, पावसाची अनियमितता, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल असे बरेचसे अशा समस्या शेतकरी बांधवांना ओढवत आहेत. आणि अशा समस्यातून जाताना पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी फळबागेकडे किंवा भाजीपाला पिकांकडे वळताना आपल्याला दिसत आहे. आणि यातून चांगला आर्थिक नफा या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. तर त्यापैकीच कोरडवाहू भागासाठी वरदान ठरलेलं असं एक महत्वाचं पीक म्हणजे सीताफळ आहे. तर याच पिकाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्या राज्याचा जर विचार केला तर अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी हे प्रमुख जिल्हे सीताफळाच्या लागवडीखाली येतात. भारतात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये सीताफळाची लागवड केलेली दिसून येते. राज्यामध्ये सध्या 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या पिकाखाली आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड आणि शिरूर, तसंच मराठवाड्यातील धारूर, नळदुर्ग, दौलताबाद आणि आंध्र प्रदेशातील बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत. आजकाल सीताफळाची निर्यातही शेतकरी करू लागलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, ओमान, कुवेत, कतार, बांगलादेश या आखाती देशांना सीताफळाच्या फळांची निर्यात होताना दिसत आहे. आता सीताफळाच्या लागवडीसाठी कशा प्रकारे वाव आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर या पिकाला कुठल्याही प्रकारची जमीन लागते. अत्यंत कमी पाण्यामध्ये येणारं हे पीक आहे. त्यामुळेच कोरडवाहू भागासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात कमी लागवड खर्च या पिकाचा आहे आणि त्यातून अधिक आर्थिक नफा ही याच पिकातून मिळतो. त्याचबरोबर आज फळ प्रक्रिया हा एक पर्याय आहे. सीताफळावरती प्रक्रिया करणं आज सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत या फळ पिकाचा समावेश केलेला असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 100% अनुदान या फळ पिकाच्या लागवडीसाठी उपलब्ध आहे. तर हे एक आता कुठल्या प्रकारचं हवामान या फळ पिकासाठी आवश्यक आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मुख्यत्वे हे उष्णकटिबंधातील फळझाड आहे. त्याला उष्ण आणि कोरडं हवामान आणि मध्यम
ते कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे 30 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची या पिकास गरज असते आणि पर्जन्यमान साधारणतः 500 ते 600 मिलीमीटर इतकं या पिकासाठी आवश्यक असतं. फळधारणेकरिता मात्र 80% पेक्षा जास्त हवामानाची गरज असते आणि फळं पिकण्याच्या वेळेस उबदार कोरडं हवामान जर असेल तर फळाला चांगली गोडी येते. जमिनीचा जर विचार केला तर हलकी ते मध्यम जमीन, चांगला निचरा होणारी, 2 ते 3% उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी आणि साधारणपणे 5.5 ते 8.5 इतका सामू असणारी जमीन या फळ पिकासाठी उत्तम असते. मात्र खूप काळी, पाणी साठून राहणारी, अल्कलीयुक्त किंवा चोपण जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडू नये. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर येतो की लागवड करण्यापूर्वी की कुठल्या जातीची आपण निवड करावी, यामध्ये कुठल्या जाती उपलब्ध आहेत. तर शेतकरी बंधूंना माझी एक विनंती राहील की आपण ज्या भागामध्ये राहत आहात, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागासाठी एक कृषी विद्यापीठ आहे. तर आपण ज्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो त्या कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या जातींची आपण निवड करावी. आता यामध्ये तशा 40 ते 50 प्रजाती आहेत आणि जवळपास 120 पेक्षाही जास्त जाती उपलब्ध आहेत. परंतु वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने आपल्या आपल्या भागासाठी शिफारशीत केलेल्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यामध्ये आपण सर्वात पहिली जी जात आहे ती फुले पुरंदर. तर ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने 2014 साली विकसित केलेली आहे. अखिल भारतीय समन्वित अंजीर आणि सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी या ठिकाणाहून ही जात विकसित केलेली आहे. बाळानगर ही एक फार जुनी सीताफळाची जात आहे. तर ही आंध्र प्रदेश या राज्यातून विकसित केलेली आणि आजही लोकप्रिय असलेली जात आहे. त्यानंतर अर्कासान ही एक संकरित जात आहे. भारतीय बागवानी संस्था बेंगलोर या ठिकाणाहून ही विकसित केलेली जात आहे. त्याचबरोबर APK1 म्हणजे अरुपकोट्टाई 1 हे एक विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे. तामिळनाडू राज्यामध्ये असणारं कोइंबतूर या ठिकाणचं जे कृषी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत हे संशोधन केंद्र आहे आणि तेथून ही जात विकसित केलेली आहे. त्याचबरोबर अॅनोना हायब्रिड नंबर 2 ही एक संकरित सीताफळाची जात विभागीय फळ संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्याच अंतर्गत आहे, येथून विकसित केलेली ही एक जात आहे. त्याचबरोबर दारू 6 अंबेजोगाई या ठिकाणी एक संशोधन केंद्र आहे, जे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. तर या ठिकाणाहून 2014 साली विकसित केलेली ही जात आहे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित केलेली आहे. त्यानंतर लाल सीताफळ ही एक लाल रंगाची सीताफळाची जात आहे. एक नाविन्य म्हणून शेतकरी या जातीची लागवड करतात. त्याचबरोबर ताडपिंपळगाव 7 ही पण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून 2000 साली विकसित केलेली जात आहे. त्यानंतर फुले जानकी ही एक संकरित जात आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने 2017 मध्ये ही लागवडीसाठी शिफारशीत केलेली आहे. आता या वेगवेगळ्या जातींचे फळ कशा प्रकारे दिसतात ते आपण पाहूया. तर ही फुले पुरंदर या जातीची फळं आहेत. फळांचा रंग आकर्षक असतो. फळामध्ये साधारणतः 45% पर्यंत गराचं प्रमाण आहे. टिकाऊपणा 3 ते 4 दिवस आहे. साधारणतः 100 ते 150 फळं आपल्याला 5 वर्षे वयाच्या झाडापासून मिळतात. ही अर्कासान सीताफळाची जात आहे, संकरित आहे. एकूण विद्राव्य गटात या फळामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत. 30 ते 32% इतके एकूण विद्राव्य घटकाचं या फळांमध्ये प्रमाण आहे. टिकवण क्षमताही या जातीची जास्त आहे. 7 ते 8 दिवस फळं टिकतात. परंतु नैसर्गिक परागीभवन फार कमी होत असल्यामुळं या जातीला हस्तक परागीभवनाची गरज पडते, त्यामुळे फारशी लोकप्रिय झालेली नाही. बाळानगर ही फार पूर्वीपासून प्रचलित असणारी जात आहे. फळे आकाराने मोठी असतात, डोळे टपोरे असतात,
3 ते 4 दिवस फळे टिकतात. 40 ते 45% पर्यंत गराचं प्रमाण असतं. साधारणतः 100 ते 150 फळं एका झाडापासून मिळतात. APK1 जातीची फळं अशा प्रकारे दिसतात. ही ताडपिंपळगाव ही जात आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. ही ॲनोना हायब्रिड नंबर 2, ॲनोना स्कॅमोसा आणि ॲनोना ॲटिनोया या 2 प्रजातींचा संकर करून ही जात विकसित केलेली आहे. फळांचा आकार मोठा असतो. साधारणतः 500 ते 1000 ग्रॅम पर्यंत फळांचं वजन होतं. परंतु नैसर्गिक फळधारणा या जातीमध्ये फार कमी असते. त्यामुळे हस्तपरागीभवनाची गरज पडते. त्यामुळे फारशी लोकप्रिय झालेली नाही. लाल सीताफळ जातीची फळं अशा प्रकारे दिसतात. फारशी लोकप्रिय नाही, परंतु मोठ्या शहरामध्ये नाविन्य म्हणून ग्राहक या जातीच्या फळांना पसंती देतात. फुले जानकी ही एक संकरित जात अशा प्रकारे याची फळं दिसतात. फळांचा टिकाऊपणा 7 ते 8 दिवसापर्यंत असतो. आता आपण पाहूया की सीताफळामध्ये अभिवृद्धी कशा प्रकारे केली जाते. रोप कशा पद्धतीने तयार केली जातात. तर बियांपासून आणि शाकीय पद्धतीने अशा दोन्ही प्रकारे सीताफळाची अभिवृद्धी केली जाते. तर आपल्या राज्यामध्ये बहुतांश लागवडी हे ज्या जुन्या लागवडी आहेत ते बियांपासून केलेल्या आहेत. मात्र यामध्ये फळधारणा उशिरा होते. एकसारख्या गुणधर्माचे फळ आपल्याला मिळत नाही. आयुर्मान फळझाडांचं जास्त असतं, परंतु गुणवत्ता एकसारखी नसल्यामुळं बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांची शेतकऱ्यांनी लागवड फारशी करू नये. त्याऐवजी शाकीय पद्धतीने अभिवृद्धी केलेल्या कलमांची रोपांची निवड करावी. तर पाचर कलम ही एक लोकप्रिय झालेली पद्धत आहे. शाकीय पद्धतीने अभिवृद्धी केल्यामुळं आपल्याला ठराविक जातीची झाडं मिळतात आणि एकसारख्या गुणधर्माची फळं मिळत असल्यामुळं आणि लवकर फळधारणा होत असल्यामुळं पाचर कलम या पद्धतीने विकसित केलेली रोपं आपण लागवडीसाठी निवडावीत, जेणेकरून आपल्याला त्यातून अधिक आर्थिक नफा आपल्याला मिळवता येईल. आता लागवड या फळझाडांची कशा प्रकारे केली जाते त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर लागवडीपूर्वी उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली नांगरून पिळवून घ्यावी. जर आपली जमीन हलकी असेल तर 4 बाय 4 मीटर आणि जर मध्यम जमीन असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावरती साधारणतः 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. लागवडीपूर्वी खड्ड्यामध्ये 1 ते 1.5 गमेले शेणखत, 2 ते 3 गमेले पोयटा माती, त्याचबरोबर 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम कुठलंही बुटिक्त कीटकनाशक त्यामध्ये टाकावं. पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये कलमे रोपे लावावीत. साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर कलमांची लागवड करावी. खड्ड्याच्या बरोबर मध्यभागी रोपे लावून माती हाताने दाबून काठीचा आधार द्यावा. अशा प्रकारे 5 बाय 5 मीटर अंतरावरती सीताफळाची लागवड करावी. तर लागवड केल्यानंतर सर्वात महत्वाचं जे काम आपल्याला करावं लागतं ते म्हणजे झाडांना वळण देणं. हे आपल्याला 1 ते साधारणतः 3 वर्षापर्यंत करावं लागतं. त्याला आपण ट्रेनिंग असं म्हणतो. तर साधारणपणे जर आपण कलमांची लागवड केलेली असेल तर मुख्य खोडावर जे फुटवे येतात जमिनीपासून ते साधारणतः 3 फुटापर्यंतचे सर्व फुटवे आपल्याला यातून काढून टाकावे लागतात. जो आपला कलम जोड असतो त्या कलम जोडाच्या खालचे सर्व फुटवे सुरुवातीच्या काळामध्ये काढून टाकणं गरजेचं असतं. कारण जो कलम जोड असतो त्याच्या खाली जे रोप वापरलेलं असतं ते गावठी असतं आणि ते जर एकदा वाढलं तर आपलं कलम मरून जातं आणि गावठी रोप आपल्याला त्या ठिकाणी त्याचीच वाढ होते आणि त्याचीच फळ आपल्याला पुढे मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीचे सर्व फुटवे आपण काढून टाकावे. गर्दी झालेल्या फांद्या, आडव्या वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. त्याचबरोबर झाडांना अशा प्रकारे वळण दिल्यास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि फुले लागण्याचं प्रमाणही वाढतं आणि फळधारणाही चांगली होते. अशा प्रकारे झाडांच्या सर्व दिशेला फांद्या कशा विखुरल्या राहतील या पद्धतीनं झाडांना योग्य वळण द्यावं. कलम पद्धतीने आपण जर लागवड केलेली असेल तर एकच खोड पद्धतीने झाडं वाढवावीत. अशा पद्धतीने
योग्य वळण दिलेली झाडं आपल्याला तिसऱ्या वर्षापासूनच फळ द्यायला सुरुवात करतात. त्याचबरोबर आंतरपिकं साधारणतः सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष झाडांची पूर्ण वाढ झालेली नसते, तर या अशा बागेमध्ये आपण सुरुवातीला आंतरपिकं घेऊ शकतो. त्यामध्ये हरभरा आहे, कांदा आहे, चवळी, भुईमुग, सोयाबीन, घेवडा अशा प्रकारची कमी उंचीची पिकं यामध्ये आपण घेऊ शकतो. किंवा काही हिरवळीची पिकंही आहेत, त्यामध्ये ताग, देंच्या अशी पिकं आपण घेऊन नंतर ते जमिनीमध्ये गाडून आपण आपल्या जमिनीचा पोत सुधारू शकतो. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये हरभऱ्याचं आंतरपीक आपल्याला घेता येतं. त्याचबरोबर कमी उंचीची पिकं, उदाहरणार्थ कांद्याचं आंतरपीक घेतलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. काही शेतकरी फुलांची सुद्धा या बागेमध्ये लागवड करतात. तर झेंडूचं आंतरपीक घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यातून आपल्याला अतिरिक्त उत्पादन मिळतं आणि आपला लागवड खर्चही त्यातून भागतो. या ठिकाणी आपल्याला बाजरीचं आंतरपीक घेतलेलं दिसत आहे. तर अत्यंत कमी पाण्यावरती येणारं आणि बागेमध्ये आर्द्रता निर्माण करण्यास उपयुक्त असणारं हे एकमेव पीक आहे बाजरी. आता साधारणतः 3 वर्षानंतर आपल्याला बहार किंवा फळधारणा घेणं शक्य होतं. तर बहार व्यवस्थापन यामध्ये कुठल्या बाबींचा समावेश होतो त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. सर्वात महत्वाचं असतं तर ते म्हणजे झाडांची छाटणी करणे, त्याचबरोबर पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये झाडं तानावरती जातात आणि त्याच्यानंतर जो उन्हाळा येतो त्यामध्ये झाडांची पानगळ व्हायला लागते. तर अशा पानगळ झालेल्या झाडांची हलकी छाटणी आपल्याला करावयाची असते. छाटणी केल्यानंतर ही झाडं अशी दिसतात. त्यानंतर जमिनीची मशागत करणं गरजेचं असतं आणि पाणी व्यवस्थापन आणि अन्न व्यवस्थापन त्यानंतर सुरू करणं गरजेचं असतं. छाटणी केल्यानंतर मशागत केल्यानंतर ज्यावेळेस आपण पाणी सुरू करतो तर त्यावेळेस अशा प्रकारे झाडांना नवीन फूट येते. त्यामध्ये आपण आच्छादनाचाही वापर करू शकतो, जेणेकरून तणांचं नियंत्रण करणं सोपं होतं. ताग आणि त्यांच्यासारखी पिकं आपण आच्छादन म्हणून वापरू शकतो. किंवा काही सेंद्रिय आच्छादन जे काही आपल्या पिकांचे अवशेष असतात, गव्हाचं काढ असेल, तुरीचं, सोयाबीनचं बुसकट असेल, तेही झाडांच्या आळ्यामध्ये टाकून आपण पाण्याची बचत करू शकतो आणि तणांचे नियंत्रण यातून शक्य होतं. साधारण आता पाणी व्यवस्थापनाबद्दल जर सांगायचं झालं तर निव्वळ पावसाच्या पाण्यावरती येणार हे पीक आहे. परंतु काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये या पिकाचा बहार घेतात आणि याची फळं जुलै ऑगस्ट मध्ये तयार होत असल्यामुळं चांगला आर्थिक फायदा यातून होत असतो. तर जर आपण उन्हाळी बहार घेतला असेल तर भारी जमिनीत 5 ते 6 दिवसांनी आणि हलक्या जमिनीमध्ये 3 ते 4 दिवसांनी पाणी देणं गरजेचं असतं. फळवाढीच्या काळात मात्र पाण्याचा ताण बसू देऊ नये आणि शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून 50 ते 70% पाण्याची बचत होते. अशा प्रकारे ठिबक सिंचन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काही शेतकरी तुषार सिंचन पद्धतीचाही अवलंब करतात. काही आंतरपीक यामध्ये घेणं शक्य होत असल्यामुळं तुषार सिंचन पद्धती वापरता येते. आता आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ. जर सुरुवातीपासून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर साधारणतः 1 वर्ष वयाच्या झाडाला साधारणपणे 10 किलो शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत, 50 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम स्प्रोद आणि 25 ग्रॅम पालाश इतकी गरज असते. आणि याच पटीमध्ये हे वाढवून साधारणतः 5 वर्षांनी 50 किलो शेणखत, 250 ग्रॅम नत्र आणि 125 ग्रॅम स्फुरद आणि पालाश इतकी अन्नद्रव्याची या फळझाडाला गरज असते. आता साधारणपणे सीताफळाची फळं तयार व्हायला 4 ते 5 महिने लागतात फुलधारणा झाल्यापासून. जून मध्ये जर आपण बहार धरलेला असेल तर फळे साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान तयार होतात.
कलमी झाडांना मात्र लवकर फळे येतात, परंतु बियापासून केलेल्या झाडांना 5 ते 6 वर्षे लागतात. सुरुवातीचे 2 ते 3 वर्षे फळे कमी लागतात, परंतु जसं जसं झाड वाढत जातं तसं उत्पादनही वाढत जातं. साधारणतः 6 ते 7 वर्ष वयाच्या झाडापासून 50 ते 75 फळे मिळतात. त्याचं किलोमध्ये जर सांगायचं झालं तर 25 ते 30 किलो उत्पादन एका झाडापासून आपल्याला मिळतं. साधारणपणे फळांचा रंग हिरवट फिक्कट हिरवा झाल्यानंतर फळांच्या 2 डोळ्यामधील भाग पांढरट झाल्यानंतर फळांची काढणी करावी. फळांची साल आपल्याला त्या डोळ्यामधून फाटल्यासारखी जाणवते. अशा पद्धतीची लक्षणं दिसल्यास फळांची काढणी करावी. साधारणतः जातीपरत्वे 4 ते 5 महिने कालावधी लागतो. अशा पद्धतीनं पक्व झालेल्या फळांचा रंग दिसतो आणि अशा लक्षणं दिसल्यानंतर फळांची शक्यतो काढणी करावी. काढणी केल्यानंतर प्रतवारी करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक नफा त्यातून मिळतो. तर फळांच्या आकारानुसार, रंगानुसार, त्याचबरोबर याच्यामध्ये कीड रोगग्रस्त फळे आपल्याला बाजूला करावी लागतात. तर याच्यामध्ये प्रतवारी वजनानुसार केली जाते. तर ग्रेड 1 म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जो ग्रेड असतो तो साधारणतः 450 ग्रॅमच्या वरची जी फळं असतात ती ग्रेड 1 मध्ये येतात. ग्रेड 2 जी फळं असतात साधारणतः 350 ते 450 ग्रॅम या वजनाची फळं ग्रेड 2 मध्ये येतात. ग्रेड 3 मध्ये 200 ते 350 ग्रॅम वजनाची फळं ग्रेड 3 मध्ये येतात. तर 200 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची फळं ही ग्रेड 4 मध्ये येतात. अशा प्रकारे फळांची प्रतवारी केल्यानंतर फळे प्लास्टिक क्रेटच्या माध्यमातून बाजारपेठेत पाठवावी लागतात. अशा प्रकारे आपण याची पॅकिंग करू शकतो. तर बाजाराच्या मागणीनुसार, बाजारपेठेच्या मागणीनुसार पॅकिंग करावी. प्लास्टिक क्रेटमध्ये किंवा मग आजकाल पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये, ज्याला आपण कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्स म्हणतो, अशा पद्धतीनं 9 नगाची, 12 नगाची, 6 नगाची जशी बाजारपेठेची मागणी असते अशा पद्धतीनं आपण पॅकिंग या फळांची करून याचं मार्केटिंग करू शकतो. या पिकाचं जर अर्थशास्त्र सांगायचं झालं तर साधारणपणे एका हेक्टरमध्ये 13 मेट्रिक टन आपल्याला उत्पादन मिळतं. उत्पादन खर्च साधारणतः 1 लाख इतका येतो. 98,500 म्हणजे जवळपास 1 लाख धरून चालूया. यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे, जर बाजारभाव 30 किलो धरला तर साधारणतः 4 लाखापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं आणि खर्च वजा जाता यातून आपल्याला 3 लाख रुपये नफा मिळतो. आणि उत्पादन खर्चाचं जर गुणोत्तर जर पाहिलं तर हे 1:4 अशा प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत वेगवेगळ्या रोपवाटिका आहेत, ज्या ठिकाणी सीताफळाची कलम रोप उपलब्ध असतात. तर त्यामध्ये गणेश खिंड पुणे, जे की औंध खडकी रोड या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर येथे असणारे कृषी महाविद्यालय पुणे, त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरामध्येही रोपवाटिका आहेत, त्या ठिकाणी रोप उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणावरती फुले पुरंदर या जातीची रोप उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच गणेश खिंड पुणे, कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत असणाऱ्या विविध कलमारोपांचा तपशील आपणास दिसत आहे. तर या रोपवाटिकांना संपर्क करून आपण या रोपवाटिकेतून रोप शक्यतो खरेदी करावी. आजकाल खासगी रोपवाटिकेमधून वेगवेगळ्या फळ झाडांची शेतकऱ्यांना रोप पुरवली जातात. त्यातून शेतकऱ्यांची फसवणुकी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपल्या भागामध्ये असणारे शासकीय अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी विद्यापीठाचे कर्मचारी यांना संपर्क करावा आणि त्यांच्या माध्यमातून आपण शासकीय रोपवाटिकेतूनच रोप खरेदी करावी, जेणेकरून आपण सर्व शासकीय योजनांचाही लाभ घेऊ शकतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. काही उपस्थित शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील तर थांबूयात सर 1 मिनिट. ओके. कुणाच्या काही शंका असतील तर आपल्याला ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारू शकाल. सर दिसत नाहीत शंका जास्त काही. पण कन्क्लुडिंग पार्ट कडे वळतो मी. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शनाचा. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांनी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 हा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 12 जून ते दिनांक 16 जुलै या कालावधीमध्ये राबविला जात आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आज मार्गदर्शन झाले डॉक्टर प्रदीप दळवे सर, प्रभारी अधिकारी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी जिल्हा पुणे. सरांनी आपल्याला सीताफळ लागवड ही कोरडवाहू भागासाठी कसे एक वरदान आहे याविषयी अत्यंत सविस्तर आणि आटोपशीर मार्गदर्शन केले. मी सर्व उपस्थितांच्या वतीने दळवे सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितच सर आपल्या मार्गदर्शनाचा सर्व सीताफळ उत्पादक तसेच सीताफळ लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी बांधवांना निश्चित फायदा होईल यात काही शंका नाही. खूप धन्यवाद सर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेतून घेतला जातो ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मार्गदर्शन मिळते विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर विठ्ठल शिर्के, संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर दिलीप पवार सर, अधिष्ठाता कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर, या सर्व अधिकाऱ्यांचे देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आज पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर स्वतः या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी हितगुज साधला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या वतीने आपला मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आयोजनातील आमचे पार्टनर्स महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान पुणे यांचे पण मी आभार व्यक्त करतो. माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे देखील धन्यवाद देतो. आज मोठ्या संख्येने शेतकरी आपल्याला जॉईन झाले होते. सर्व शेतकरी बांधवांचे सुद्धा मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या अशा प्रतिसादानेच हा कार्यक्रम यशस्वी होतो. सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी पुन्हा एक महत्वाची गोष्ट मला आठवण करून द्यायची आहे. पुणे कृषी महाविद्यालयात फुले पुरंदर या वाणाची
15,000 रुपये 50 प्रति रोप या किमतीने उपलब्ध आहेत. तरी सीताफळ लागवड करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. फुले पुरंदर जातीची सीताफळाची 15,000 रोप पुणे कृषी महाविद्यालयात विक्रीसाठी तयार आहेत. केवळ ₹50 या नाममात्र दराने ती उपलब्ध आहेत. तर या संधीचा सर्व सीताफळ लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. पुनश्च एकदा आजचे वक्ते आदरणीय डॉक्टर दळवे सर, आज उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महानंद माने सर, डॉक्टर सोमनाथ माने सर, उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो व आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर उद्याचा कार्यक्रम उद्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने 2023 मध्ये प्रसारित केलेले खरीप पिकांचे वाण व विविध कृषी यंत्रे व पीक उत्पादन शिफारशी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद.